मध्य प्रदेशातून सोलापूरकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक व क्लीनरला चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधत ट्रकमधील गव्हाचे पोते लुटणाऱ्या 4 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी जेरबंद केले आहे। आरोपीकडून तब्बल 35,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 8:30 वाजता देहरे टोल नाक्याजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे। फिर्यादी जगदीश चतुर्भुज माळी हे त्यांच्या टाटा ट्रकमधून गहू घेऊन जात असताना 4 तोंड बांधलेल्या इस्मांनी ट्रकमध्ये घुसखोरी केली आहे। चाकूने जीवे मारण्याची धमकी देत ड्रायव्हर व क्लीनरचे हातपाय बांधून त्यांना केबिनमध्ये डांबले। त्यानंतर 9,67,200 रुपये किमतीचे 953 कट्टे गहू दुसऱ्या ट्रकमध्ये भरून आरोपी पसार झालेत। पीडितांना ट्रकसह निवडुंगे शिवारात सोडून देण्यात आले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली 3 विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आलाय। तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातून पुण्याकडे जात असल्याचे समजताच अरणगाव परिसरात पाठलाग करून ट्रक RJ 11GC 2704 ताब्यात घेण्यात आलाय। त्यात 2 आरोपी मिळून आले। अर्जुन सिंग नारायण सिंग सरदार, सागर सिंग गुरजत सिंग सरदार यांच्या सखोल चौकशीत त्यांनी अन्य 2 साथीदार कल्ला शबीरा कोहरी, रतिलाम मदनलाल कोहरी यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपींनी चोरीचा गहू विक्रीसाठी नवीन प्लास्टिक बारदाना खरेदी करून 475 गोण्यात भरलेला 26 टन गहू तसेच 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 35,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णू भागवत, विजय पवार, दीपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत अढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, विशाल तनपुरे, रमेश राजा आतार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांनी केली आहे।